नमस्कार विद्यार्थ्यांनो. मी आहे शेखर खैरनार IBC इन्स्टिट्यूट कडून. आजपासून आपण सुरू करत आहोत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अवेअरनेस व्हिडिओ सिरीज. आजचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे काय? खूप विद्यार्थ्यांना वाटतं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे फक्त एक परीक्षा. पेपर दिला, रिझल्ट आला की बस. पण मी आज तुम्हाला सांगतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे एक संधी, एक टर्निंग पॉइंट, एक असा निर्णय जो तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. आज 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी अगदी ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना कन्फ्यूज आहेत. पुढे काय करायचं? डिग्री नंतर जॉब मिळेल का? प्रायव्हेट जॉब स्टेबल आहे का? सॅलरी वाढेल का? रिस्पेक्ट मिळेल का? आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब आहेत, पण सिक्युरिटी नाही. आज आहे, उद्या नाहीये. म्हणूनच आज लाखो विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामकडे वळत आहेत. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे अशी परीक्षा जिथे हजारो विद्यार्थी मर्यादित जागांसाठी स्पर्धा करतात. उदाहरणार्थ, जागा 100च असतील, पण फॉर्म 50,000 भरले जातात. इथे सिलेक्शन होतं त्यांच्या मार्क्सवर, स्पीडवर, ॲक्युरेसीवर आणि योग्य तयारीवर. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हे गव्हर्नमेंट जॉबसाठी घेतले जातात. आता पाहूया कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये कोणकोणत्या परीक्षा येतात. सगळ्यात पहिले बँक एक्झाम्स, ज्यामध्ये IBPS, SBI, क्लर्क, PO, त्यात स्टेबल जॉब, गुड सॅलरी आणि रिस्पेक्ट मिळतो. SSC एक्झाम्समध्ये SSC CGL, CHSL, MTS, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब, पॉवर आणि प्रमोशन मिळतं. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, ज्यामध्ये NTPC, ग्रुप डी अशा मोठ्या वॅकन्सीज आणि ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला चान्स असतो. स्टेट लेवल एक्झाम्समध्ये MPSC, तलाठी, क्लर्क, पोलीस, महाराष्ट्रात भरपूर सरकारी नोकऱ्या मिळतात. इन्शुरन्स एक्झाम्समध्ये LIC, ADO, AO, कॉम्पिटिशन कमी पण बेनिफिट मात्र जास्त असतात. या सगळ्या एक्झाम्सचा एक कॉमन पॉइंट आहे, मॅथ्स आणि रिझन. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कोण क्रॅक करू शकतो? टॉपर, ब्रिलियंट स्टुडंट, सिटीमधला, इंग्लिश मीडियम स्टुडंट? नाही, असं बिलकुल पण नाहीये. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स क्रॅक करतो तो जो विद्यार्थी रेग्युलर अभ्यास करतो, प्रॉपर गाईडन्स घेतो, कन्सिस्टन्सी ठेवतो, हार मानत नाही. इथे ॲव्हरेज विद्यार्थी सुद्धा योग्य ट्रेनिंग मिळाली तर सिलेक्टेड ऑफिसर पैकी एक बनतो. खूप विद्यार्थी म्हणतात, सर ग्रॅज्युएशन नंतर बघू. पण सत्य हे आहे की ज्यात तुम्ही जितकी लवकर तयारी सुरू कराल तितकंच यश सोपं होतं. 8वी, 9वी, 10वी पासून जर मॅथ्स, रिझनिंग स्ट्रॉंग